सगळ्या विद्यार्थ्यांना नमस्कार. मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्वाची बातमी आज मी घेऊन आलेलो आहे. आणि हो, सगळ्यात शेवटी थोडी एक्साइटमेंट तुमची वाढवणार आहे, थोडा आत्मविश्वास तुमचा वाढवणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघणं विसरू नका. पण त्याच्या आधी आजची नोटिफिकेशनवर थोडंसं लक्ष द्या की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजे आपली जी MSEB आहे किंवा त्याला MSEDCL म्हणू आपण, तर त्यांनी 2023 मध्ये 29 डिसेंबरला एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट बेसच्या व्हेरियस जागा होत्या. त्या जागांचं वेळापत्रक आता आलेलं आहे आणि त्याच्याबद्दलच मी आता इथे बोलतोय. जसं स्क्रीनवर इथे दिलेलं आहे त्यानुसार जे अर्ज भरण्याची तारीख उमेदवारांना अर्ज भरण्याकरता 16 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आणि हे पद भरण्याचं जे होतं ते 29 डिसेंबर 2023 ला आपली जी MSEDCL आहे त्याच्या वेबसाईटवर हे जाहिरात जी आहे ते अवेलेबल झालेली होती. तर बघा, हे जे पदाचे नाव आहेत जसे कनिष्ठ सहाय्यक लेखा म्हणजे ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स, याची एक्झाम 16, 17, 18 ऑक्टोबर 2024 ला आहे. त्यानंतर पदवी शिकाऊ अभियंता स्थापत्य म्हणजे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी सिव्हिल याची जी परीक्षा आहे ती 21 ऑक्टोबरला. त्यानंतर आहे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी म्हणजे पदविकाधारक शिकाऊ अभियंता स्थापत्य, याची आहे 22 ऑक्टोबर 2024. नंतर आहे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी वितरणमध्ये, तर त्याची जी आहे 23 ऑक्टोबरला. आणि ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी वितरणमध्ये याला आहे 24 ऑक्टोबर 2024. तर ह्या 5 जागांचा टाइम टेबल आपल्या इथे आलेला आहे. आणि हॉल तिकीट सगळं टाइम टेबल, काय डॉक्युमेंट्स कॅरी करायचे, सगळं mahadiscom.in या वेबसाईटवर दिलेलं आहे. तर तुम्ही आणि विद्युत सहाय्यक जे पदाची परीक्षेचं वेळापत्रक आहे ते इंडिपेंडेंटली म्हणजे स्वतंत्ररित्या प्रसिद्ध केले जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आणखी काही झालेलं नाही. आणि हे लेटेस्ट आणि अप टू डेट नोटिफिकेशन तुमच्यासाठी आणलेली आहे. आता महत्वाचं जे मी म्हणत होतो की काय गोष्टी महत्वाच्या आहेत, तर मी इथे नमूद करून ठेवलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता की जसं महावितरणचे वेळापत्रकनुसार 16, 17, 18, 21, 22, 23, 24 ऑक्टोबरला एक्झाम आहेत, जसं आता मी वाचून सांगितलं. MIDCचे अजूनही EWS2 SEBC किंवा OBC लिंक आली नाही आहे. आणि ही लिंक आल्यावर किमान 10 ते 12 दिवस द्यावेच लागतील. त्यामुळे 24 ऑक्टोबर पर्यंत एक्झाम होणार नाही. हे सगळा जो अंदाज आहे तो माझा अंदाज आहे, म्हणजे काही चेंजेस होऊ शकतात. परंतु तुम्ही या अंदाजावर नका राहता, प्रिपरेशन आपली चालू ठेवा. पण एक मी माझा अंदाज सांगतोय, बघूया पुढे खरा होतो की नाही. असं वाटतंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तोवर आचारसंहिता लागेल म्हणून एक्झाम निवडणूक झाल्यावर होण्याची शक्यता आहे. आणि कारण MIDC जे आहे ते IBBS कडे आहे, म्हणून BMC ची जी एक्झाम होती जी होणार आहे, ज्याचे फॉर्म निघाले, मी नोटिफिकेशनची व्हिडिओ दिलेली आहे. अन्न व औषध प्रशासन आहे, या परीक्षा TCS कडे आहेत. त्यामुळे TCS एक्झाम आधी घेणार आहे. आणि ऑनलाईन परीक्षा केंद्र MIDC आणि आदिवासी विकास विभागासाठी डिसेंबर पर्यंत तरी उपलब्ध होणार नाही असे मला वाटत आहे. त्यामुळे आपण त्यानुसार नियोजन करा. हा फक्त माझा वैयक्तिक अंदाज आहे, हे मी तुम्हाला इथे स्पष्ट सांगतोय. आणि पेपर उशिरा होत आहे म्हणून नाराज होण्यापेक्षा जे BMC कार्यकारी सहाय्यक सुरुवातीला लिपिक जे पद होतं आणि BMC निरीक्षण, MIDC, आदिवासी विकास विभाग, अन्न व औषध प्रशासन या सर्वांची एकत्रित तयारी कशी करता येईल याचे तुम्ही नियोजन करायला पाहिजे. आणि आत्मविश्वासाचा भाग हा की जर तुम्ही सिन्सिअर प्रिपरेशन करणारे विद्यार्थी असाल तर लक्षात घ्या, गेल्या 2 वर्षात विविध विभाग म्हणून 86,808 प्लस जागा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे किंवा झालेली आहे. आता हे कसं, तर मी फक्त फुकट बोलत नाही, मी तुम्हाला पूर्ण लिखित मध्ये स्पष्ट इथे सांगतोय की या 86,808 जागा कशा आहेत. तर जिल्हा परिषद भरती 19,460 जागा, आरोग्य जी आता चालू आहे, आरोग्य विभाग गट क ड भरती 10,949 जागा. आणि तुम्ही जर ही स्क्रोल कराल, माझ्या टेलिग्राम चॅनलवर पण ही अवेलेबल आहे, मी सगळ्या जागा ऍड केलेल्या आहेत. जर हे तुम्ही बघाल तर हा आकडा निश्चितच एवढ्या जागांचा दिलेला आहे. 12वी ग्रॅज्युएशन किंवा काही याच्यामध्ये स्पेसिफिक ग्रॅज्युएशन म्हणजे जर त्या फील्डची असेल तर पोस्ट त्या फील्डचंच ग्रॅज्युएशन असं आहे. पण ओव्हरऑल बाकीमध्ये इक्विव्हॅलंट ग्रॅज्युएशन किंवा जनरलाइज ग्रॅज्युएशन सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कशी वाटली तुम्हाला माहिती नक्की मला सांगा. आणि हा माझा जो अंदाज आहे कितपत खरा होतो हे बघूया.
हे फक्त कॅल्क्युलेशन आहे, अनुभवाचे बोल आहे. तर अशाच आणखी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.